नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे प्रीती अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण हिस्ट्रीचा क्लास 8 याचा चॅप्टर नंबर 12 स्वातंत्र्य प्राप्ती हा आपण आज स्टार्ट केलेला आहे। आजपासून आपण स्टार्ट केलेला आहे। ओके, यामध्ये आपण आज वेव्हेल योजना आणि त्रिमंत्री योजना ह्या दोन योजना आज आपण अभ्यासणार आहोत। बघा, लक्ष द्या। दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढा हा व्यापक झाला होता। भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर सुद्धा वाढला होता। मात्र त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे। मग याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली आणि त्या दृष्टीने मग भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश सरकार विविध योजना तयार करू लागले। ओके, बघा आता काय झालं माहित आहे का, याच्यामध्ये एक वेव्हेल योजना होती। ती वेव्हेल योजना बघू आपण काय। बघ, जून मध्ये काय झालं, जून 1945 मध्ये काय की भारताचे व्हाईसरॉय कोण होते, लॉर्ड वेव्हल। ओके, भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड वेव्हल। यांनी एक योजना तयार केली। या योजनेत विविध तरतुदी होत्या। आता कुठल्या कुठल्या तरतुदी होत्या की बाबा त्यात केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल। ओके, व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये हिंदू, मुस्लिम सदस्यांची संख्या जी आहे ती समान राहील अशा काही प्रमुख तरतुदी होत्या। मग आता या तरतुदीवर विचार करण्यासाठी, या योजनेवर विचार करण्यासाठी सिमला येथे काय झालं की भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती। व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचविण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा बॅरिस्टर जिनांनी आग्रह धरला होता। ठीक आहे, आता बघा, त्यामुळे वेव्हेल योजना ही यशस्वी होऊ शकला नाही। काही वेव्हेल योजना होती नाही यशस्वी नाही झाली। मग आता ही यशस्वी नाही झाली याच्या मागे पण कारण होते। सर्वप्रथम काय की 1945 मध्ये भारताचे व्हाईसरॉय कोण होते, लॉर्ड वेव्हेल। यांनी काय केलं, एक योजना तयार केली, तिला वेव्हेल योजना म्हटले जाते। मग या योजनेमध्ये काय होतं की विविध प्रकारच्या मग तरतुदी होत्या। मग कुठल्या कुठल्या तरतुदी होत्या तर केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळामध्ये मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल। त्याच्यानंतर व्हाईसरॉयचे जे काही कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळामध्ये हिंदू आणि मुस्लिमांची संख्या समान राहील। ओके, अशा प्रकारच्या काही तरतुदी होत्या। मग या योजनेवर, ह्या तरतुदी होत्या ना, याच्यावर विचार करण्यासाठी सिमला येथे काय झालं, बैठक आयोजित करण्यात आली। मग आता जे काही व्हाईसरॉयचं जे काही कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळामध्ये मुस्लिम लीगचे जे काही म्हणजे प्रतिनिधीची नावे जर सुचवायचं आहे तर त्याच्या सुचवण्याचा अधिकार फक्त मुस्लिम बांधवांनाच असावा, मुस्लिम लीगलाच असावा असे बॅरिस्टर जिनांनी आग्रह धरला। आणि त्यामुळे काय झालं, त्या सदेस विरोध झाला आणि त्यामुळे ती योजना यशस्वी होऊ शकली नाही। ओके, त्यानंतर आहे त्रिमंत्री योजना। मग त्रिमंत्री योजना काय होती बघू आपण। दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर काय झालं, भारताला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटिश राज्यकर्ते अनुकूल बनले। ब्रिटिश प्रधानमंत्री ॲटली, तर इथे ब्रिटिश प्रधानमंत्री कुठले होते, ॲटली हे होते। यांनी काय केलं की पार्लमेंट मध्ये भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले। त्रिमंत्री योजना पाहतो आपण। बघा आता, मात्र त्यानुसार काय झालं की भारतीय जनतेचा भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला। अल्पसंख्याकांचे प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या आड येणार नाही हे स्पष्ट करण्यात आले। 1946 च्या मार्च मध्ये बघा, पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळामध्ये भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यासमोर मांडली आणि तिला त्रिमंत्री योजना असे म्हटले जाते। ओके, पण काय होतं की या योजनेमध्ये मग काही तरतुदी अशा होत्या ज्या राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या। त्यामुळे काय झालं, तसेच आहे मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद आहे ती सुद्धा या योजनेमध्ये नव्हती। त्यामुळे मुस्लिम लीग सुद्धा काय होती, असंतुष्ट होती आणि त्यामुळे ही त्रिमंत्री योजना पूर्णतः मान्य झाली नाही। बघा, आपण दोन योजना बघितल्या, एक बघितली आम्ही वेव्हेल योजना आणि एक बघितली आपण त्रिमंत्री योजना।
वेव्हेल योजनेमध्ये आपण काय बघितलं की जून 1945 मध्ये त्यावेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड वेव्हेल. ओके, मग आता त्यांनी एक योजना तयार केली. या योजनेमध्ये विविध तरतुदी होत्या. मग त्या तरतुदी कुठल्या बघितल्या आपण की बाबा केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळामध्ये मुस्लिम व दलित अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल ही होती. मग व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये हिंदू मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील ही एक दुसरी होती. पण झालं काय माहितीये का, मग ही ह्यांची तरतुदी होत्या. या तरतुदीवर पूर्ण विचार करण्यासाठी सिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षाची बैठक झाली होती. मग काय झालं की व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये मुस्लिम लीगला मुस्लिम प्रतिनिधीची जी काही नावे सुचवायची त्या सुचविण्याचा अधिकार फक्त मुस्लिम लीगलाच असावा असं बॅरिस्टर जिनांचे म्हणणे होते. त्यामुळे काय झालं की वेव्हेल योजना ही जी आहे ही काय झाली, ही यशस्वी होऊ शकली कारण की राष्ट्रीय सभेने मग त्याला विरोध केला होता. ओके, त्यानंतर झाली त्रिमंत्री योजना. मग त्रिमंत्री योजनेमध्ये काय होते की दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली. त्या समाप्तीनंतर काय झालं की भारताला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटिश राज्यकर्ते अनुकूल बनले है ना, आणि ब्रिटिश प्रधानमंत्री मग तेव्हा कोण होते? ॲटली होते. मग यांनी काय केलं की पार्लमेंटमध्ये भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले. मग काय झालं बघा की त्यांनी काय म्हटलं की भारतीय जनतेचा भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला. अल्पसंख्याकांचे प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या आडीना नाही हे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले. मग 1946 मध्ये मार्च मध्ये पॅथिक लॉरेन्स स्टॅफर्ड झाले. त्याच्यानंतर पॅथिक लॉरेन्स स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्याच्या शिष्टमंडळामध्ये काय झालं की भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यासोबत मांडली. तिला त्रिमंत्री योजना म्हटलं जाते. मग आता या योजनेमधील काही तरतुदी अशा होत्या ज्या राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या. ओके, आणि परतच काय होतं की मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद होती या योजनेमध्ये नव्हती. त्यामुळे मुस्लिम लीगला पण ती मान्य नव्हती आणि म्हणूनच काय झालं की त्रिमंत्री योजना सुद्धा पूर्णतः मान्य झाली नाही. ती सुद्धा काय झाली, ती पूर्ण झाली नाही. ओके, ठीक आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेव्हेल योजना आणि त्रिमंत्री योजना ह्या दोन योजना बघितलेल्या आहेत. याच्या पुढील जो काही व्हिडिओ आपला राहील त्यामध्ये आपण प्रत्यक्ष कृती दिन आणि हंगामी सरकारची स्थापना हे 2 पॉइंट बघू. ओके, 2-3च पॉइंट आहे. मग हा धडा पूर्ण कंप्लीट होऊन जाईल स्वातंत्र्य प्राप्तीचा. ठीक आहे. आणि आपण यानंतरचा जो माझा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी सायकोलॉजी म्हणजे आपलं जे काही मानसशास्त्र आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट बालमानसशास्त्र ते आपण स्टार्ट करूया. म्हणजे त्याची रिव्हिजन मला कंप्लीट करायची आहे. पटापट ती रिव्हिजन कंप्लीट झाली कारण मग मराठी पण आहे आणि मग इंग्लिश पण आहे. ओके, चला मग थांबूया आपण इथे. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बालमानसशास्त्राच्या काही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. ओके, थँक्यू.